मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा हा मोटिवेशनल चॅनल, ज्यामध्ये आम्ही आमच्या व्यावसायिक अनुभव तुमच्याशी शेअर करत असतो. आमच्या ट्रेनिंगमधले अनुभव तुम्हाला शेअर करत असतो. मित्रांनो, काल एका फॅक्टरीमध्ये गेलो होतो मी आणि त्या फॅक्टरीमध्ये ऑफकोर्स आम्ही गेलो होतो कन्सल्टेशनसाठी, की त्या फॅक्टरीमध्ये एक ठराविक लेवलला टर्नओव्हर पोहोचलेला आहे, आता त्याला स्केलअप करायचं आहे. मित्रांनो, मला त्या फॅक्टरीमध्ये ग्रोथ प्रचंड दिसली. म्हणजे त्या फॅक्टरीमध्ये जी आहे त्यापेक्षा पॉसिबल ग्रोथ खूप मोठी दिसली, फ्युचर खूप मोठं आहे. पण मला तिथे एक गमतीशीर अनुभव पण आला, जो एक कॉमन असतो. तो म्हणजे मला एक लक्षात आलं, की तो बिझनेसचा जो ओनर आहे, ते म्हणजेच बिझनेस आहे. म्हणजे त्या बिझनेसमध्ये होणारी प्रत्येक ॲक्टिव्हिटी इज रूटेड थ्रू हिम. ज्याला आपण म्हणतो ना, की मी म्हणजे बिझनेस, बिझनेस म्हणजे मी. आणि ही स्टेज प्रत्येकाची येते. जो स्वतः ज्यावेळेस तुम्ही बिझनेस वाढवत नेता, त्यावेळेस सुरुवातीला बिझनेस म्हणजे तुम्ही आणि तुम्ही म्हणजे बिझनेस हे असतंच. पण आता हळूहळू काय करणं आवश्यक आहे, त्याला जर स्केलअप करायचं असेल, त्याला जर एका 20 कोटीचा बिझनेस 100 कोटीपर्यंत न्यायचा असेल, तर काय करावं लागेल? तर आज एक लक्षात द्या, तुम्ही कुठल्याही स्टेजला असा, तुम्हाला जर बिझनेस ग्रो करायचा असेल, तर तुम्हाला तुमच्याशिवाय बिझनेस कसा चालेल याचा विचार करावा लागेल. आणि माझ्याशिवाय चालणारा बिझनेस मी विचार करणं म्हणजे काय, तर मला स्वतःला कुठे मला सिस्टम्स किंवा माणसांनी रिप्लेस करता येईल याचा विचार करावा लागेल. म्हणजे आज मी जे काही ॲक्टिव्हिटीज करतोय, ज्याच्यामुळे हा बिझनेस आहे असं आपल्याला वाटतं, ते सगळ्या लिहून काढा फॉर एक्झाम्पल. आणि तुम्ही जर 1 ते 10 ॲक्टिव्हिटी करत असाल, तर प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही रिप्लेस कशी होईल, तुमच्या जागी एक तर माणसं कशी येतील किंवा सिस्टम्स कशा येतील याचा विचार करायला लागा. कारण जोपर्यंत तुमच्या जागी दुसरं कोणीतरी येणार नाही, तोपर्यंत तुम्ही फ्री होणार नाही. तुम्ही फ्री झाले नाही, तर तुमचा बिझनेस कधीच स्केलअप होणार नाही. कारण तुम्हाला लिमिटेशन्स आहेत. तुम्ही एका लेव्हलपर्यंत आणलेलं आहे. तुम्ही फ्री झाल्याशिवाय तुमचा बिझनेस स्केलअप होणार नाही, हे पण लक्षात घ्या. आता हे थोडंसं आश्चर्य वाटेल, की असं कसं काय म्हणताय? पण हे सत्य आहे मित्रांनो. कारण ओनर हा नेहमी फ्री असला पाहिजे, जर बिझनेस स्केलअप करायचा असेल तर. पण नेमकं होतं काय, की बिझनेसमन स्वतःच स्वतःला बिझी करून टाकतो. त्या बिझीनेसमध्येच तो खुश होतो आणि त्याला असं वाटतं, माझा बिझनेस माझ्यामुळे नाही तर कोणामुळे चालणार? हा भ्रम आहे मित्रांनो. तुमचा बिझनेस ज्या दिवशी तुमच्याशिवाय चालण्याची शक्यता निर्माण होते, त्याच दिवशी तो बिझनेस ग्रो होऊ शकतो. अन्यथा नाही. त्यामुळे ज्या लोकांची ही स्टेज आहे आता, की एका ठराविक टर्नओव्हरला पोहोचलेले आहेत आणि नाऊ दे वॉन्ट टू स्केल अप, तर तुम्ही एक पहिलं काम सुरू करा. तुमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी लिहून काढा, ज्या तुमच्यावर अवलंबून आहेत आणि त्यातल्या हळूहळू रिप्लेस करायला लागा बाय पीपल ऑर सिस्टम. तुमचा बिझनेसमध्ये मॅजिकल शिफ्ट व्हायला लागेल. हा छोटासाच संदेश मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देऊ इच्छितो. ही एक्सरसाइज करून बघा. कदाचित तुमच्या लाईफमधले पर्सनल लाईफमध्ये तुम्ही जो वेळ देऊ शकत नाही, तो वेळ वाढेल. तुमचं व्यापार वाढायला लागेल आणि तुमचं स्वतःचं आयुष्य पण एका वेगळ्या उंचीवर जायला लागेल. मित्रांनो, आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.